जनतेनं विकासाला प्राधान्य दिलं तेच विरोधकांना उत्तर। कळवण इथं आमदार पवार यांचा नागरी सत्कार संपन्न। कळवण तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या परिसराच्या विकासासाठी स्वर्गीय ए.टी. पवार यांनी अख्खं आयुष्य खर्ची घातलं। परिसर सुजलाम सुफलाम केला असं असताना विधानसभा निवडणुकीत पश्चिम पट्ट्यातील आदिवासी बांधव हे सर्व विसरून गेले। विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडली। विरोधकांनी खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केला, मात्र जनतेनं विकासाला प्राधान्य देत मला विजयी करून विरोधकांना उत्तर दिलं असल्यामुळे आपल्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही, असं प्रतिपादन आमदार नितीन पवार यांनी केलंय। कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघातून आमदार नितीन पवार यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला। त्याबद्दल कळवण येथील अप्पाशिरी लॉन्स इथं आमदार पवार यांच्या नागरी सत्कार समारंभाचं आयोजन सर्वपक्षीय नागरी सत्कार समितीच्या वतीनं करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कळवणचे नगराध्यक्ष कौतिक पगार होते। व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार, बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, शेतकरी नेते देवीदास पवार, अशोक पवार, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेंद्र भांबरे, सुरगाणा तालुका अध्यक्ष राजू पवार, युवा नेते ऋषिकेश पवार, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार, प्रभाकर पाटील, पांडुरंग पाटील, महेंद्र हिरे, कृष्णा बच्छाव, मोहन जाधव, हेमंत बोरसे आदींसह मान्यवर उपस्थित होते। आमदार पवार पुढे म्हणाले की घटनेत बदल, आदिवासी व मागासवर्गीयांचा आरक्षण संदर्भात निर्णय विधानसभेत नव्हे तर लोकसभेत घेतला जातो। विरोधकांनी या संदर्भात अपप्रचार केला। तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आदिवासी बांधव अपप्रचाराला बळी पडले। पूर्व भागातील जनतेनं आपलेपणा दाखवून दिला। तालुक्यातील सहकार, शिक्षण, स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रातील व गावागावातील बंडाळी करणाऱ्या नेते मंडळींचा खरपूस समाचार घेतला। उघड विरोध करणाऱ्या लोकप्रतिनिधींपेक्षा पाठीत खंजीर खुपसणाऱ्या पश्चिम पट्ट्यातील नेत्यांनीच खऱ्या अर्थाचा घात केला। आपले कोण आणि परके कोण याचा अंदाज योग्य निवडणुकीत आला असल्याची भावना आमदार नितीन पवार यांनी बोलून दाखवली। आमदार पवार पुढे म्हणाले की सुरगाणा तालुक्यातील जनतेला गेल्या 5 वर्षात विकास कामं दिसल्यानं तिथं मतांमध्ये वाढ झाली, मात्र कळवण तालुक्यात आदिवासी भागात काही नेत्यांनी गोरगरीब जनतेची दिशाभूल करत अपप्रचार केला। आजवर मतदारसंघाच्या विकासासाठी आपण कुठलाही दुजाभाव ठेवला नाही आणि यापुढेही ठेवणार नाही। जनतेला पुन्हा काम करण्याची संधी दिली असून भरीव विकास कामं करण्याला माझं प्राधान्य राहणार असल्याचं आमदार पवार यांनी सांगितलं। यावेळी ॲडव्होकेट मनोज शिंदे, कडू पाटील, संजय देवरे, हेमंत पाटील, विलास रौंदळ, शिरीष शहा, राजू पवार, अशोक पवार, देवीदास पवार, नारायण हिरे यांनी मनोगत व्यक्त केलंय। प्रास्ताविक राजेंद्र भांबरे यांनी केले। सूत्रसंचालन राकेश हिरे यांनी केले। आमदार नितीन पवार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयश्री पवार यांचा नागरी सत्कार समितीसह तालुक्यातील व शहरातील पक्ष पदाधिकारी, विविध संस्था, संघटना यांच्याकडून सत्कार करण्यात आला। यावेळी हरिभाऊ वाघ, कृष्णा बच्छाव, कारभारी वाघ, मुरलीधर पगार, मधुकर पवार, शरद गुंजाळ, मोहन जाधव, साहेबराव पवार, शीतलकुमार अहिरे, काकाजी बच्छाव, रोटरीचे आबा सूर्यवंशी, संजय जाधव, बाळासाहेब शेवाळे, हरिश्चंद्र देसाई, राजू पाटील, अविनाश शेवाळे, पोपट शिंदे, मोतीराम पवार, बळीराम देवरे, रोहित पगार, जयेश पगार, अतुल पगार, गौरव पगार, राहुल पगार, मोतीराम पवार, काळू देशमुख, परशुराम पवार, डीएम गायकवाड, बापू जगताप, प्रदीप निकम, सोमनाथ सोनवणे, युवराज गांगुर्डे, रमेश आहेर, रघुनाथ महाजन आदींसह कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मराठी केसरी न्यूज, कळवण। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.